सूर्यवंशी का वैभव अब पूरी दुनिया सोनी पर देखेगी। देखिए टैलेंट टीवी कप 9 जून से 21 जून तक सिर्फ सोनी स्पोर्ट्स नेटवर्क और सोनी लिव पर। या सर ही तुमची रूम आहे. बॅग कुठे सरांची? अगं बॅग आणायला सांगितली होती ना तुम्हाला. हिला सांगितलेली. काय हिला सांगितलेली? तुला सांगितलेली. तू आण, तुला सांगितली ती. आता कोण आणणार आहे त्यांची बॅग? का करता तुम्ही असं? आता तुम्ही ते पाहुणे आणि त्यांची बॅग काय ते बघा, मला काही बोलायचंच नाहीये. अरे 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 नो इश्यू, काही प्रॉब्लेम नाही. घाई गडबडीत झालं असेल. हे चुकीचं आहे एवढंच सांगेन मी आता. सर सॉरी हा. Yes, सॉरी yes. सॉरी तुम्ही आणलीत सॉरी. नाही नो प्रॉब्लेम. ओळखच नाही करून दिली. नमस्कार. 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 रावसाहेब खपले स्मृती प्रित्यर्थ कलाक्रीडा महोत्सवाची मी आयोजिका मृणाल डमडुस्के. अरे वा, छान आहे नाव. हो ना, डमडुस्के सगळेच मला नाही नाही, म्हणतात. आधीच मृणाल छान आहे. पुढच्याबद्दल मला काही फारसं म्हणायचं नाही. विनोदी आहात तुम्ही. नाही पण तुम्हाला माझ्या कामाबद्दल मीच काय कौतुक सांगणार, पण फार सगळे कौतुक करतात. या, बसा. नाही नाही काही हरकत नाही, तुमच्या बाजूला कुठे. इथे बसलाच आपण, इथे बसा ना. नाही नाही ठीक आहे. हो नाही, म्हणजे माझं काम म्हणजे इथून असतं सर. बरोबर आहे. माझं प्रेम आहे खूप कामावर. मी आणि माझी टीम कधीही काहीही चुका करत नाही. नाही हे पाहिजेच, हे पाहिजेच. येस. नमस्कार करा. नमस्कार मृणालताई. पाहुणे कोण आहेत? पाहुण्यांना नमस्कार करा. नमस्कार पाहुणे सर. नमस्कार. नमस्कार. नका अशा वेंधळ्यासारख्या वागू. 10 दिवस तुमचं ट्रेनिंग घेतलंय ना मी, आता सुरू झालाय ना महोत्सव, असं नका करू. तुम्हाला पुढे जाऊन मृणालताई व्हायचंय की नाही? हो मृणालताई, आम्ही उद्याच्या मृणालताई. शिकतायत मुली माझ्याकडे. हो, शिकतायत. नाही काय तुम्हाला माहितीये का, इव्हेंट म्हटलं की एवढी कामं असतात ना. बरोबर. आता तुम्हाला सांगायला नको केवढी कामं असतात, पण तरी सांगते. हे बघा, पूर्ण देशभरात ना लोक आले तिथे. स्पर्धा, काही उद्घाटन, एवढी सगळे, आणि ते सगळे लोक येणार. त्यांचं राहणं खाणं पिणं ट्रॅव्हल सगळं बघायचं म्हणजे काही गंमत नाही. हाताखाली माणसं लागतात ना. नाही, खरं आहे. त्यामुळे ह्या माझ्याकडे ट्रेनिंगला आहेत. हो हो, नाही खूप चांगलं. कामं नाही, पण मग असतात. खरं मनापासून कौतुक करतो तुमचं. कारण कला क्रीडा महोत्सव म्हटल्यावर एवढे स्पर्धक येणार, या सगळ्यांचं मॅनेज करायचं, इट्स नॉट अ जोक. पण तुम्ही ते सगळं करताय, तुमची टीम करताय. थँक्यू व्हेरी मच. येस येस, तुमचं खरंच कौतुक आहे. बाय द वे, आता मी आज आणि उद्या इकडे आहे. हो. तर मग काय काय आहे, काय सत्कार बित्कार काय हो, हो, हो. करायचं, नाही, नियोजन कसं केलंय? नियोजनच सांगायला आलोय आम्ही. हो. आपण त्याआधी प्रथेप्रमाणे तुमचं स्वागत करतो. पुष्पगुच्छ द्या. येस, या सर. थँक्यू. हे काय घातलं तू? पुष्पगुच्छ देणार होतात ना? गजरा घालताय? सॉरी, पुष्पगुच्छ कुठं? मृणालताई, आपला गजरा ठरला होता ना. समीर चौगुले गजरा घालून फिरणार आहेत का आता? काय चौगुले? मी काय फिरेन? पण मला काय विचारताय तुम्ही? त्यांना विचारा ना, मी काय फिरेन? पण मृणालताई, तुम्ही गजरात सांगितलं होतं 5 नंबर रूमला. अरे डोकं पण वापरा ना. अकला नाही येत का तुम्हाला? मी सांगेल ते सगळं करणार आहात का? फक्त डोकं वापरा ना जरा. मला कळत नाही तुमचं काय करायचं. आता तुम्ही हा माणूस आणि तो गजरा काय करायचं ते करा. मला काही बोलायचंच नाहीये. अरे बापरे. अरे बोला, स्किट उभं आहे असं. बोला पटापटा, कोणीतरी तर बोला ना. कळत नाही हो मला यांना कसं हँडल करायचं. आता 5 नंबरची रूम आपण आधी कोणाला दिली होती? आशा ताईंना दिली होती की नाही? मग ते टॉयलेट चोकअप झालं म्हणून आपण त्यांना शिफ्ट केलं. त्या कटकट करायला लागल्या होत्या की नाही? म्हणून 5 नंबरची रूम आपण समीर चौगुलेंना दिली की नाही? एक मिनिट, ही 5 नंबरची रूम आहे, हे टॉयलेट चोकअप आहे. मला आधी ह्या रूम मध्ये कशाला कटकट करत होत्या. डोक्याला ताप झाला होता. मी यांना काय म्हटलं, समीर चौगुले फार शामळू स्वभावाचा माणूस आहे, त्या तो काही कटकट करणार नाही, काही बोलणार नाही. एक मिनिट, शामळू स्वभावाचा अर्थ कळतो का तुम्हाला? शामळू स्वभाव म्हणून चोकअप झालेली बाथरूम मी एक मिनिट, मला चालणार नाही. मला वेगळी रूम पाहिजे आत्ताच्या आत्ता, प्लीज. घ्या. आता कुठून आणू चांगली टॉयलेटवाली
केली रूम मी यांच्यासाठी. मला ना तुमचं काय करायचं कळतच नाही खरंच. तुम्ही टेन्शन घेऊ नका. मुळात आपला इथे मुक्काम नाहीये ना. प्रॅक्टिकली बघितलं तर कसं आता इव्हेंटलाच जायचंय आपल्याला. अरे पण ही नाही, मग तिथे करा ना, जाऊ द्या ना तिथे. इव्हेंटच्या तिकडे हा पण अर्थात तिथेही पब्लिक टॉयलेट्स आहेत. मग कशाला मला सांगताय? इथे आहे ना, त्यांना सांगा ना, सर्व्हिस द्यायला सांगा ना. बरं, नाही, आपण एक आयडिया करूया. चोकअप झाले कसं ते? आपण एक असं आयडिया असं करत नका ना, ते वाईट दिसतं ते नका करू. ऐका चिडू नका, ऐका. हे, असं 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 नका ना करू. नाही करावं लागणार. ऐका मी एक आयडिया देते. आपण असं करूया, तुम्ही पटकन इथे फ्रेश व्हा आणि खाली या आणि मग अहो चोकअप आहे ना, बाथरूम चोक. ऐकून तरी घ्या पूर्ण. निघता निघता पटकन करा, फ्लश करून पळून या. मागे वळून बघूच नका. अरे काय बोलताय तुम्ही? फ्लच करून पळायचं ही कुठली पद्धत आहे? अरे आर यू गेटिंग माय पॉइंट? सेलिब्रिटींशी असं नाही वागून चालत. कळतंय का तुम्हाला? बघूया आपण. बघत काय बसलात? वह्यांमधलं नियोजन सांगा त्यांना. सॉरी, आपण बघूया काय करायचं. सांगा ना पटकन. हो मृणालताई, आता सुदाम हॉटेलला चहा बिस्किटाची व्यवस्था केली आहे यांची. मला नको येते, घेऊन जा तुम्ही. घेऊन जा, घेऊन जा. चला. कुठे केला हे काय? येड्या का रे तुम्ही? घेऊन जा म्हटल्यावर ह्याना कुठे होऊन जाऊ मी? किती वाजलेत आता? 12 वाजून 9 मिनिटे. मग जेवणाची वेळ झालीये, जेवायला न्यायला हवं ना. 4 वाजता चहा बिस्किट द्यायचंय ग. नाही नाही, आता यांची चहा बिस्किटाचीच व्यवस्था केली. अरे जेवायचं पण कळवलेलं मी नाही. सकाळी 7ला माझ्या घरून निघालोय, 4 तास प्रवास करून आलोय, 12 वाजत आलेले आहेत, मला भूक लागले. ही जेवायची वेळ आहे की नाही मला सांगा? अरे 5 वाजता केली आहे जेवणाची व्यवस्था. अरे 5ला? अरे मी 5ला का जेवू? आत्ता जेवेन ना, दुपार झाली की जेवतात ना का? ओढ बंद कर कधी कधी. असं करून उभी आहे, 1 तास झाला. त्या सुदामा हॉटेलच्या जेवणाच्या लिस्ट मध्ये यांचं नाव आहे? नाही मृणालताई. छान, मस्त आपलं नाव आहे. आपण आता जेवायला जाऊया. मग हा माणूस बाकड्यावर बसून चहा बिस्किट खाईल बाहेर. 1 मिनिट, मी कशाला बाकड्यावर बसून चहा बिस्किट खाईन? नाव मला घ्या ना हॉटेलमध्ये. लिस्ट मध्ये तुमचं नाव नाहीये. अरे हो. मला काय तो रूल, मला काय करायचंय? डोंबाला नाही रूल. मला घ्या ना, त्यांना सांगा ना हॉटेलवाल्यांना, ह्यांना घ्या येत ना म्हणून. तो. सेलिब्रिटी आहे म्हणून सांगा. तो सुदामा हॉटेलचा मालक खतरूड माणूस आहे. अजिबात एक माणूस एक्स्ट्रा देत नाही. डोक्याला ताप होतो. खरं सांगू तुम्हाला, त्या हॉटेलमध्ये कोणी जेवायलाच नाही पाहिजे कधी. मग कशाला मला तिकडे नेताय? मला भूक लागली आता. मला आत्ताच्या आत्ता जेवायला पाहिजे. मला time मृणालताई, एक कल्पना सुचली आहे. काय काय? आपण कुस्तीगिरांना खुराकाचे कुपन दिले होते हा. ना, त्यातलं एक कुपन बाकी आहे. पाहुणे सर, तुम्ही जेवणाऐवजी 12 गावठी अंडी खाल का? जेवणाच्या ऐवजी 12 गावठी अंडी? मी का खाऊ 12 गावठी अंडी? खा ना गपचूप. एवढं काय आकडताय तुम्ही? अरे ऍटिट्यूडचा प्रश्न. 12 गावठी अंडी मी का खाऊ? आम्ही खूप असं मानलं. आम्हाला खूप वेळ लागला शोधायला, माहितीये का अरे तुम्ही? तुम्ही चुका केल्यात, मला कशाला सांगताय? 12 गावठी अंडी एवढी उष्ण पडतील माहितीये? दोन्ही साईडनी ड्रॅगन होईल मी. 12 गावठी अंडी कोण खातं? 12 गावठी अंडी? लिस्ट आता माझ्याकडे बघू नका. मी काही करणार नाहीये. तुम्ही हा माणूस आणि त्याची अंडी काय बघून घ्या काय करायचं. काय तुम्हाला माझी काही कुठली अंडी बोलायचं आली? माझी नाहीये. कुठली अंडी आली आहेत? माझी अंडी, ह्या माणसाची अंडी म्हणाल तुम्ही? मला बोलायचंच नाहीये काही.